अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। मंडळी, सासू सुनांच्या अतृप्त इच्छांच्या कात्रीत सापडलेत काही गावकरी. बघूया त्यांची कशी तारांबळ उडते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. थांब थांब, कुठं सूर लावतोयस हा? हे पोरांनो, मी घोड्यासारखा सूर लावतो, तुम्ही मागण्या धरा. बरोबर. हा कसा उंदरासारखा सूर लावतो, सगळी पालापल होते, काही सापडत नाही. नाना तसं असेल तर मी पण घोड्यासारखा सूर लावतो. तू घोड्यासारखा सूर लावित नाही, तू सुराना घोडा. नाना तुम्ही घ्या हो, मोरेनो, तुम्ही घ्या. तुम्ही घ्या, चला. चला वा, वा, मोरेनो, मग काय भजन गायला वा? मग काय, हे पोरांनो पाय पडून घ्या. इथनच पाडायला वासाडे ना, जरा कष्ट घ्या. आहे. हो हो हो, मी या, आहे. वहिने, आता दुःख सोड, पाया पडून घे. वासाडे पडली वहिनीच्या तोंडा होती. दुःख आहे, पण विनोदाचा टायमिंग काही चुकत नाही. कोण गेलाय तुझा? गेल्या मग त्यांच्याच पाया पड. घे घे पाया पड, घे घे. लय दुःख झालं हो बी. हा, वर्ष झाला. खरंय बाबा. आहे. बाबू, ये बाबू, हा. वालत उडी मारून 1 वर्ष झाला नी यांना. वय. हे आहे वडा झाला एस्टॅब्लिश आता मागे. वालत उडी मारून 1 वर्ष झाला बा. माणसाने आयुष्याची वडी करून घेतली. वय. आयुष्यभर अंगाची काडी होती. पाण्यातनं बाहेर काढली तेव्हा माझ्या एवढी बॉडी होती. बरोबर. केवढे फुगले होते. बॉडीत एवढं पाणी होतं, चिता 3 वेळेला विजली त्या माणसाची. वय, वय. घालायला 2 टायर लागले, 2 हे नमक पाया पडून हे नमा ते घे, पत्रावला घे, सगळ्या पोरांना वाढू घे. बसा 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 ऐसर. दादा बुंदी घ्या, दादा होय बुंदी. घेतोय, बुंदी घेतोय. बसा. बुंदी घे. दादा भूक लागली आहे हे घ्या, हे घ्या. बसा, बसा. वाढून घे. नमा बुंदी घे, बुंदी बुंदी घे. पत्रावला घेतला, बुंदी घे तू. होय होय. हा. बुंदी कोण रे? आहे हे आहे. काय होतं आहे? आहे अगं, आहे आहे हे आहे झाला? आहे आहे. काय काय होतं आहे? काय झाला? हा? अरे कोण हे? आहे वडा वडा वडा. काय होता? अरे काय होता काय? पाशा दादा, मला वाटतं काकू कांतारा बघून आले. नाही नाही नाही, दादा दादा ये दादा, तिच्या अंगात आलंय, तिच्या अंगात आलंय. तू बाजूला हो. ये पशादा बाजूला हो, नाही तर कोण आहे ती तुझी गटली धरायचा. आहे हो नाना, बघा काय होतं आई. नाही रे, काळजी करू नका, माझ्या एरियात आहे, काळजी करू नका. हा, चालेल, बघा. ए बाय बाय, त्या कुकू घे इकडे. कुकू घे इकडे, लवकर घे, लवकर घे. आता बघता कोण असता. आय काय तो लेग स्पिन टाक एकदा तो. तर बाय माझ्या आईची सत्याची पांढरी. संध्याकाळचा प्रहराईन तू बोलणं घ्यायला राज्यात बाय माझ्या आई. अबा घोड्याची साल पिंपळा लावले, पिंपळाची साल घोड्याला लावली, बाय माझ्या आईचे. हा काहीच्या अंगात झाड आलेला आहे तर ताबडतोब सांग कोण आहे तर बाय माझ्या आईचे. बोल कोण आहेस, बोल बोल. अगं तू आणि एका ठिकाणी ठेव, लाव कसा. हा, बोल कोण आहेस तू, बोल. तू कोण आहे? अंगात आलं ते विनोदाचं टायमिंग जायचं नाही आहे. बोल कोण आहेस, नाव सांग, नाव सांग. पशोबा. आता हा पशोबा कोण? नाना हो. पशु आबा इले आबा. आबा मागा पशु हाक मार. आबा अरे आबा. ए, आबा आले. आबा पड आबा पाम्या. अरे वासाला इथनच पाया पडाल, पुढे जाऊन पाडा. आबा. पशा, हा. पाया पडून घे. पशोबा. आबा आबा सगळी कार्य व्यवस्थित पार पाडले. तुमचं काय राहुल असेल तर सांगा आबा. चूक पोटात घ्यावा आबा. काय झाला सांगा. नाही बा, काय नाही राहुला. आहे ना? सगळी कार्य वेळेवर पार पाडलीस. होय आबा. माझ्या नावानं देवला 2 समया चढवल्या. होय होय आबा होय. 1 गाय दान केलीस. होय आबा. पण 1 रुक रवली बा. आबा आबा कसली रुकरुक रवली हा.
मी गेलो हा तुझी आऊस आई एकटीच राहुली आबा आता या वयात खैसून दगड आणू आई तिका मुंबईत घेऊन जा हा? तुझ्या वांगडा रावान दे तिका घेऊन जा मुंबईला हा ठीक चालतंय आबा. नको कशाला नको मुंबईला कशाला आहे गप गप तुझं काय शोभा घेऊन जा हा हा आबा नेतो आबा अजून काय बाकी आहे काय मागूचा नाही काय? तुझं पोट कमी कर बाबा तू का चरबी लिहा की चरबीत तू इलाज काय कळत नाही बाबा आबा आता हिला जाता जाता आईक पण सांगून जा या शोभा मागण्या पूर्ण नाही, केल्या. हे पाहू दे, भजन घ्या, भजन घ्या. भजन घ्या. त्याशिवाय अंग सोडायचं नाही तू. घ्या, आबा, घ्या. चिकट, घे, घे, बाजूला जपरी. हा, घ्या. धरीला आहे आई बरं बाबू आई बरं वाटतं ना आई एवढा दमुक किती झाला मका आई पाणी पे घे बाय बा आय आबा इले होते आबा आबा हा आबा जिथे अगं तिथे खैसून तुझ्या अंगात इले होते आबा माझ्या अंगात येऊन हा होती. आबा बोलले आयशिंग मुंबईत घेऊन जा वांगडा नको बाय माका नको माका नाही येऊचा असं असं तर चालत मग राहून दे नाही आता त्यांनी सांगितलं मग येते मी ये दादा झालं ना आता जेवू कोण भूक लागली आहे. पत्रावळा घेता पत्रावळा बुंदी घ्या, बुंदी. मी घेतो, मी बुंदी घ्या, घेतो. बुंदी घ्या, पटकन. जेवून घ्यावा. काय आहे सकाळपासून पोरं थांबून उपाशी घ्या. आहेत, होय. नमे नमे आता काय झालं ओ नानानू ह्या काय होता अरे हा काय अरे आबांना सोडला नाही आणि हिला धरला नाही आता अहो मरेनू वो आबा कमी डोनाल्ड डक जास्त वाटताय कोण आहे कुकू घे कुकू घे कुकू घे बाय बाय ये दादा दादा घे. कबड्डी खेळणारा कोणतरी सर्व्हिस मारताय फक्त गपना मेला बाय माझ्याची सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर आहे तू बोल नाही घ्यायला राग आहेस बोल बोल कोण आहेस तू कोण एका ठिकाणी ठेव लाव कसा बाय बाय ये बाय एका ठिकाणी नाही नाही हा बोल कोण आहेस तू बोल नाव डिक्लेअर कर पशी 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 ये दादा ये दादा मी पशी पशी दादा मिथून नाही पशी पशी वडा तिकडे ओढा ओढा पशी 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 हाय 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 ये बाबू पशु कोण पशी म्हणजे तुझी मोठी आई तुका पशी बोलूची म्हणजे आबांची आई हा. माझी आजी होय, होय. अरे पण माझी आजी डिस्को डान्सर होती नाही अरे पाशा अरे आजी आले तिला विचार काय चुकलाय काय तिचा अजय 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 पाया पडतो अजय अजय काय झालं तू किती गेलीस माझा जीव राहुला या घरात हाय ना माझ्या सुनेत अडकलो माझा जीव हा. माझी सून या घरात राहुली पाहिजे हा मुंबई गेली नाही पाहिजे नाही पण माझं पोरग मका घेऊन जाणार आहे मुंबईत ते काय नाही माझ्या नंतर माझ्या सुनेने या घरदार सांभाळला पाहिजे नाही ते काय नाही अजय माझ्या सुनेने माझ्या बापू ऐकला पाहिजे अजय आबांनी सांगितलं आई मुंबईत घेऊन जा म्हणून मुंबईचा घर 10/10चा तुझ्या आईने जर झोपेत कूच बदलली तर सकाळी दुसऱ्यांच्या घरात उठत नाही नाही माका जाऊ का मुंबईत माझा ऐकणार नाही तू नाही घेऊन तुला घेऊ नको बाय बोलव वर बोलव बाय नको नाही कबूल कर वैदे नाही जात मी नाही जात बाय नाही जात राहतोय हैसर राहतोय मरतोय बाय मग गजर घ्या गजर घे बस बस गजर घेऊ पण बरं आग सोडला आग सोडले बाय आग सोडल्या अंग पडला नमा अंग पडला ये बरा बरं घे पाणी काय झालं? बाय काय झालं का जेवण नाही सगळ्यांचं? काय अरे कुठे औषध झालं जेवतो जेवू का देत नाही आम्हाला तुम्ही पाणी का देत नाही पी 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 अगं आजी आली होती अंगात हो माझ्या हा. बापरे काय म्हणाल्या आजी बोलली की आईला मुंबईला नको नेऊस म्हणून ती बोलली आबांशी बोलेल ती बरं झालं म्हणजे चांगलं ठीक आहे. झालं मी पाणी पिते पाणी ये दादा ये जेवायला वाढ जेवायला बसा 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 मी वाढते बुंदी. मला दे, मी वाढते अजय जेवायला हा सर्व्हिस नको घालू मग सारखी या तुमच्या भूतांच्या नादांना बुंदी नरम झाली असेल तू भात घे भात घे तू भात घे भात घे दादा भात घे हा, घे, घेते, घेते. आधी लवकर बुंदी घे. घ्यायला हा चल काय आहे आबा आबा परत आले वाटतं आबांचं काय आबा शोभा
हा. तुझ्या औषध मुंबई घेऊन जायचं लक्षात हा ना तुका पण आता आजी इली होती, आजी बोलली की नको नेऊ. तिका काय सांगू आता मी सांगा हा? तिका घेऊन जा मुंबई पहिला पशी 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 हा पशोबा पशी 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 हा पशोबा पशी 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 पशोबा पशी पशी मेले ना तुमचं काय? हैसा टिपाला. पशी त्यांचं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? अरे वडा आहे तिकडे, वडा मारा झाला. वाहून जाल पशी 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 हा पशोबा पशी 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 हा अरे मेलानं बदललाच का? काय काय करता? पशी 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 हा पशोबा पशी 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 हा पशोबा पशी 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 हा पशोबा नाटक करता नाटक काही अंगात बिंगात आलेलं नाहीये तुझ्या तुझ्या जसं अंगात दिला माका सांगतास काय करता आबा पण आहे आणि मोठी आई पण दिसते. काय दिसला पाहिजे दिसला तू पाहिजे दिसतंय काय? कोण हाय? कोण हाय? नाव कबूल कर. दादांच्या अंगात हत्ती आलाय वाटतं. तातो असा आहे. बोल. मी तातो असा आहे. अरे तातो कणवळ कणकवली खिचडी होते काय? काय बोलला तातो ए कधी नाही तातो सर वा. बाबू काय झालं रे तातो बाबू, नमे पहिला आणि शेवटचा सांगताय. काय माझं पशा शनिवारी रात्री हलत डुलत येत घरात त्याच्या थोबाडचा वास घ्यायचो ना. नाही 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 वय बोल वय नाही बोल. नाही 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 घेत नाही अरे घेत तू काय हा हा हा. त्या ऍबड्यांवर बसलीयस, त्या ऍबड्या मोकळा कर. पशाच्या नावावर कर, कळलं? करते. वाटोळा करून टाक. नाही नाही करते बाई, करते आता मला सोडूचा. भूक लागली. भूक लागले हो, तात्या. पोरा कधीची उपास वय वय त्यांका आधी जेऊ कोडा. वाढते वाढते बुंदी 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 हे काम करा बुंदीला बांधून द्या घराची खाता. पत्रावलीत घे बांधून त्या पत्रावलीत पत्रावली घे सगळी बुंदी घ्या. ही तर खाण्यात काय अर्थ नाही. सारखी भूत आहे ती खाऊन दे. सगळीच घ्या सगळीच घ्या सगळी घे बाबू बाबू दिली, हा? बाबू बुंदी नशीब दे. घरात तीनच माणसं आहेत. मोरेनू पण ह्याच्या अंगातला काढायचा कसा? तर मरू दे, ह्यांच्या भानगडीत आपण पडायचाच नाही. जाऊया. काय आहे बघ, म्हणजे माणसात जी भांडणं होतात ना ती माणसं सोडवू शकत नाही. म्हणून आत्म्याला बोलवतात का नाही. होय काय? आणि आत्म्याचं कसं आहे माहितीये का? सकाळी हा साकवा वर्णाचाला पाणी ल याय इकडेच वाहूलं का नाही तर ह्याचा भूतांचा कसा आहे? तंबाखू मागलं तर चुना नाही दे. नको काय इथं मुंजा लय डेंजर आहे. हा बघा इथं बसलाय तू. आपण मागच्या दरवाजाने जाऊया या. हे मागचं. वा 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 वेडेपणाचा कहर अक्षरशः झपाटल्यासारखं परफॉर्म केलं. क्या बात. प्रसादा विषय उत्तम होता, पण सगळ्यात आधी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या त्या लोकांसाठी ज्यांच्या काही कारण नसताना अंगात येतं आणि मग ते आपल्याला ट्रोल करतात, त्यांच्यासाठी हे निवेदन की अशा कुठल्याही अंधश्रद्धेवर इथे उपस्थित असलेल्या कोणाचाही विश्वास नाही. आम्ही अशा कुठल्याही अंधश्रद्धेला पुरस्कृत करत नाही. येस फक्त विनोदासाठी आम्ही त्याचा वापर केलेला आहे. धन्यवाद. आता तुमच्याबद्दल. तुम्ही 5 जण नेहमीप्रमाणे लाजवाब. तुमच्या दोघींच्या एनर्जीचं आणि काय त्याचं काय करायचं आम्ही. तुम्ही दोघींनी कहर केला. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला दोघींना. हॅट्स ऑफ. अप्रतिम. खूप मजा आली. वा वा. लहान मुलांना नको असलेल्या गोष्टी कळणं म्हणजे माकडाच्या हाती कोली देण्यासारखं आहे. याच संकटात सापडलेत एका लहान मुलीचे बाबा. बघूया ते कसं मॅनेज करतात ते. बाबड्या शांत हो. शांत हो. वेदनांच्या जाणीवा अवयवात नसून त्या आपल्या मेंदूत असतात.
विचारांना विचलित करण्याचा प्रयत्न कर. दुखणं कुठच्या कुठे पळून जाईल कळणार देखील नाही. अरे बापरे, आज हे आहे का? हो, आणि पूर्ण वेळ. बाबा आता जास्त दुखायला लागलं. बाबड्या शांत हो. डॉक्टर काकाने औषध लावलंय ना. हा, उद्या सकाळी उठल्यावर तुला कळणार देखील नाही की तू काल पडली होतीस म्हणून. बाबा तुम्ही मला लाडी गोडी लावू नका बाबा. अगं बाबा मी तुमचं नाव सांगणार आहे आईला. अगं तुम्ही खोटं बोलताय बाबा. मी तुमचं नाव सांगणार आहे. अगं पण बाबड्या मी काय केलं मला सांगशील का? तुम्ही तुमच्यामुळे पडले बाबा. माझ्यामुळे? अगं असं कसं बोलतेस? मी तिथे होतो का तरी? तेच तर, तुम्ही नव्हतात बाबा तिथे. मी पडले तेव्हा तुम्ही रोजी आंटीशी गप्पा मारत होतात. ए बाबड्या, कोण रोजी आंटी? कोण रोजी आंटी का? हो, जिच्याकडे बघून बाबा तुम्ही मला जा बबडी आता तुझी तुझी खेळ असं म्हणता. आणि बाबा जिच्या बरोबर तुम्ही झोके घेता ती रोजी आंटी बाबा. अरे बाबड्या असं बोलू नये. असं, अरे मी कोणा रोजी आंटीला ओळखत देखील नाही. हो हो का बाबा? हो. पण बाबा तुम्ही तर तिला म्हणत होतात की आपण सिसो सिसो खेळूया. अरे बाबड्या ती आपण एका सोसायटीत राहतो ना. माझी फक्त तोंड ओळख आहे तिच्यासोबत. अरे हो बाबड्या. बाबा, मी तुमचं नाव सांगणार आहे बाबा. अगं, तुम्ही खोटं बोलताय बाबा. अगं मी खोटं बोलत नाहीये. हो बाबा, रोजी आंटी तुम्हाला म्हणत होती की कालची ही फिल्म मस्त होती. हा, मी तिला एक फिल्म सजेस्ट केलेली म्हणून ती असं म्हणाली की कालची फिल्म मस्त होती असं म्हणाली. बाबड्या रडायचं नाही, रडायचं नाही. बाबा मी तुम्हाला सांगते की तुम्ही मला पिक्चरला घेऊन जा. रडायचं नाही. आपल्याला लागलंय की नाही, रडायचं नाही. हा हा. आणि हे बघ यातलं आईला काही सांगायचं नाही. नाही सांगायचंय का? अजिबात सांगायचं नाही. मला चॉकलेट द्या. नाही. आपलं काय ठरलेलं, आठवड्यातून एक चॉकलेट, आणि या आठवड्यातलं चॉकलेट आपण काल खाल्लेलं आहे. बाबा मला चॉकलेट पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं पण आपण खाल्लंय ना. नाही मला मी तुमचं आणि रोजी आंटीचं सिक्रेट आईला सांगून टाकणार बाबा. अगं बाळा पण यात काही सिक्रेट नाहीये. सिक्रेट नाही याच्यात काही. सिक्रेट नाहीये का? अजिबात नाही. मग सांगते ना. गप्प बस. आहे, ये इथं बस. आहे म्हटलं ना. आता आईला काही सांगायचं नाही. हे चॉकलेट द्या. हे घे चॉकलेट. लहान माझी भावली, लहान माझी भावली. बसा बसा. हा दिला. आता आईला काही सांगायचं नाही, कळलं? शांत बसायचं. लागलं ना आपल्याला. बसा, चला या बसा. चेतना. या. अगं बाई चेतू, माझं बाबड्या काय झालं ग? कुठे पडली? हो, हो. बाबू किती लागलाय ग बापरे. गौरव अहो अशी कशी पडली? असं ते बगीच्यात खेळताना घसरून पडली, बाकी काही नाही. अहो पण अशी कशी पडली? तुमचं लक्ष नव्हतं का? नव्हतं. ए असं कसं नाही, लक्ष होतं माझं. मी आपल्या चेतूला व्हॉलीबॉल खेळायला शिकवत होतो. हिला काय झालं असं हसायला? काय ग हसतेस का अशी? काय बा चॉकलेट द्या. चॉकलेट? अरे चेतना तू आधीपासूनच चॉकलेट खातीयस. अजून आपलं काय ठरलं चॉकलेट खायचं नाही म्हणून होतं नाही. बाबा मला चॉकलेट देणार आहे बाबा. आमचं सिक्रेट आहे. गौरव काय कसल्या सवयी लावताय? सिक्रेट वगैरे काय आहे ते? असं काही नाहीये. हे घे आणि शांत बस. काही सिक्रेट वगैरे नाहीये. बसा, शांत बसा. चॉकलेट नका देऊ तिला. तिचे दात खराब होतात. आणि आपलं काय ठरलं आठवड्यात फक्त एकदाच चॉकलेट द्यायचंय तिला. हो पण आज ती पडली म्हणून तिला चॉकलेट दिलेलं आहे. हे बरं आहे तुमचं. मागच्या वेळेला ती पडली मी चॉकलेट दिलं होतं तर अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं तुम्ही. अगं हो, पण हे असे जुने तपशील लहान मुलांसमोर वेळोवेळी प्रकट करणे ही चूक आहे. मागे मी तुला एक प्रबंध वाचून दाखवला होता की बालकांच्या भावविश्वाचे वैवच्छेदक स्वरूप आणि त्यांची स्वप्न दृष्टी. बालकांच्या भावविश्वाचे व्यवच्छेदक स्वरूप आणि त्यांची स्वप्नदृष्टी. बापरे मला ना कधी कधी कळतच नाही मी एका माणसाशी लग्न केलंय का विद्यापीठाशी लग्न केलेलं आहे. मी आणि विद्यापीठ. हसू नका. होय होय होय. घरात होत ना आपण तिघच होत ना. मग जरा लोकांना कळेल अशा भाषेत बोलत जा ना. उगाच वाचनालयात असल्यासारखं कशाला जड शब्द वापरायला हवे. अगं रसिका असं काय करतेस? आधी माझ्या ह्याच भाषेचं तू कौतुक करायचीस. मला म्हणायचीस
तुझ्याशी बोलताना शब्द सरितेतून विहरण्याचा आनंद मिळतो. असाच अनेक वर्ष माझ्यावर वर्षात राहा. मग आज काय झालं? सर्दी झाली. वा, तुमच्या या शब्द सरितेत न्हावून न्हावून सर्दी झाली. इतके जड शब्द असे मस्तकापर्यंत जातात आणि मस्तक दुखायला लागलंय आता माझं. माझ्या बबड्याला लागलंय बघा किती. तिला डॉक्टरकडे नेलं की नाही? हा, काय म्हणाले डॉक्टर? काय नाही सांगितलं तुला, फक्त असं खर्चटलेलं आहे, बरं होईल लगेच असते. हो ना. हो. बाबा चॉकलेट द्या. हा, चॉकलेट संपलं. संपलं. वा वा, छान छान छान, चॉकलेट संपलं. द्या ना एक. नाही नाही गौरव, चॉकलेट आता द्यायचं नाही. अजिबात नाही, चॉकलेट मिळणार नाही. तुम्ही नाही देणार आहे का? नाही, तुम्ही खरंच नाही देणार आहे का? अजिबात देणार नाही. मग मी आईला आता खरं सांगते. आई, बाबा आणि रोज ए सुरानो, शांत व्हा. होय, होय, शांत व्हा, शांत व्हा. ऐका माझं. रोजी कोण आहे? हा, रोजी कोण आहे? कोण रोजी? अगं नाही, मी तिला रोजी नाही, रोजी बद्दल सांगत होतो. रोजी? हो, भविष्यात माणसाला रोजी रोटीसाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागणार आहे. आपली चेतना दुसरी तर माहितीये ना तुम्हाला? अरे बापरे, हो हो, माहिती आहे, मी माहिती आहे. दुसरी दे, मी दुसरी दे. बघा केवढं करावं लागतंय. तिचं सोड, मला केवढं करावं लागतंय ते बघ. दिसतीये तिघांची ओढाताण दिसतीये मला, पण समजून घ्या ही दुसरीच आहे की नाही. मग एवढ्या जडजड गोष्टी तिला सांगायची गरज आहे का सांगा? अगं रसिका, आपण तिचे पालक आहोत. हो. पालकत्वाची धुरा सांभाळणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं, त्यांचं संगोपन करणं नाही, तर त्यांना बाह्य जगातल्या अनपेक्षित संकटाशी हात मिळवण्यासाठी सक्षम करणं हे कर्तव्यदक्ष पालकाचं लक्षण आहे. कानाला बुडबुडे आले माझ्या. नशीब काढलंयस, तुझ्या तर फक्त कानाला बुडबुड येतात. मी समजू शकते. आज मी समजू शकते तुम्हाला. हो, मी तर म्हणतो- हरकत नाही, हरकत. मी तर बाळा, म्हणतो हे लवकर एकदाच संपवा. संपवायचंच आहे, संपवायचं. बाळा दुखतंय का ग? खूप दुखतंय. हो. दुखतंय पण हो. तू मला आईस्क्रीम दिलंस ना तर मला बरं वाटेल. काय आईस्क्रीम नाही? तू आपलं काय ठरलंय? आईस्क्रीम खायचं. मागच्या वेळेला सर्दी खोकला झाला होता की नाही? किती हॉस्पिटलमध्ये पळावं लागलं होतं आम्हाला. आईस्क्रीम. अरे बाळा, हट्ट नाही करायचा. बाबा मला आईस्क्रीम द्या ना बाबा. आई, मला बाबा आईस्क्रीम देणार आहेत. गौरव, हे काय ऐकते मी? चेतू, खोटं बोलायचं नाही, मी असं काही बोललेलो नाहीये. मी खोटं बोलतेय का? हो, बोलतेस तू खोटं. मग आता आईला मी खरं सांगते. आई, बाबा चेतू रोजी काय? रोजी नाही, रोजी. अगं रोजी नाही. आंटी कोण आहे ही रोजी आंटी? नाही. मला कळायला हवं का? अगं कुणी नाहीये ती रोजी. चेतू बेटा इकडे. अगं ओ आई, ऐक नाही, तुला खूप चॉकलेट देणार, आईस्क्रीम पण देणार. पटकन सांग रोजी आंटी कोण आहे? पटकन सांग. ए, एवढं मोठं आईस्क्रीम देणार. बाबड्या. रोजी आंटी कोण आहे? रोजी डिसूजा बी विंग 404 बाबांची मैत्रीण आहे. बाबा तिला रोज बागेमध्ये भेटतात. आज पण मी पडले ना तेव्हा बाबा तिच्यावर गप्पा मारत होते. समाप्त. आरंभ. हे बघ रसिका, बबडी, ओ आई, बाबांची रबडी झालेली बघायची आहे तुला. अगं रसिका, ऐक माझं. शब्द प्रभू. मी- आता मी- एक शब्द कसे सुचवते हे बाबा बघ तुमचे. रसिका, तुम्ही रसिका, आता हे बघ, केलं. रसिका, ऐक माझं. क्या बात है! सगळ्या प्रयोगांचं मनापासून स्वागत आहे. क्या बात. प्रसादा. अयो, ओ हो येतो. ओ हो. गौऱ्या, म्हणजे लिहिलंय मी, तपशील, बगीचा, प्रकट, व्यवच्छेदक, सक्षम, स्वप्नदृष्टी, पराकोटी, कर्तव्यदक्ष. एवढे सगळे शब्द एका स्किटमध्ये पृथ्वी प्रताप पण आजपर्यंत बोलला नाही रे. मी 2 दिवसापासून रूमच्या बाहेर नाही. मी गेल्या 4 वर्षात एवढी रिहर्सल कधीच गेलेली नाही. पण गौऱ्या, फक्त तुझ्याशी बोलून माझं समाधान नाही होणार. आज तुला तुझ्या अटेम्प्टसाठी मिठी मारलीच पाहिजे. हो सर.
फारच प्रशंसनीय होतं. बस माझं बोलणं संपलंय. क्या बात. सई. गौरव हे तुझ्या भाषेसाठी होतं. थँक्यू थँक्यू. मजा आली, बहार आली, मस्त. वा वा वा. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.